तर मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेडच्या आपल्या या कामाच्या प्रगतीमध्ये सध्या आपण सर्वात मोठा जो पूल आहे आणि सर्वात लांब जो पूल आहे, जे मी नेहमीच तुम्हाला सांगत आलेलो आहे, आणि हा मित्रांनो इथं आपला तिसरा व्हिडिओ आहे. आणि याची मित्रांनो आपण हाईट बघू शकता की ही हाईट जी आहे तर ही 400 म्हणजे फुटापेक्षाही जास्त असलेली आपल्याला दिसतं. 150 ते 250 मीटरपर्यंत मित्रांनो ही हाईट आहे. आणि यामध्ये जे पिलर आहे याचे, तर पिलरचा जो आकार आहे तर ते पिलरचा आकारही तुम्ही बघू शकता की म्हणजे ज्याला आपण अवाढव्य म्हणजे बाहुबली पिलर या ठिकाणी आहेत. आणि ही दिग्रसमधील अरुणावती नदी आहे आणि चिरकुटा डॅम याच्यावर बनलेला आहे. तर सध्या या म्हणजे सिच्युएशनमध्ये ही आणि धावंडा नदी या दोन नद्यावरील पुलं मित्रांनो दिग्रस आणि दारव्यामध्ये सर्वात मोठी होते. तर इथलंही काम आता आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. आणि याच्या माझ्या साईडला जो आपल्याला पूल दिसतो आहे तर तो आपला नॅशनल हायवे 361C आहे मित्रांनो. तर तो इथून हाकेच्या अंतरावरती म्हणजे पॅरलल त्याला लागूनच आहे. 150 फुटापेक्षा जवळ ते मित्रांनो तो जुना आपला हायवे आहे, म्हणजे जो रोड जो आपला विदर्भ आणि मराठवाड्याला कनेक्ट करतो. आणि हा हायवे संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचं रिलेशन डेव्हलप करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतो आहे. आणि सध्या आपण हा पूल पण मित्रांनो पाहतो आहे. आणि या पुलाचं काम आता 95% पूर्ण झालेलं आहे. आणि आता याच्यावरती स्लॅब पण मित्रांनो झालेला आहे. साईडचे पॅचेस भरल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ही सेंटरिंग जी असते तर बघा, पहिले हा पूल लोखंडीच टाकण्यात येतो आणि लोखंडी पुलाच्या साईडला जो आपल्याला जे दिसत आहेत तर ते सेंटरिंगला आधार देण्यासाठी, आणि त्यानंतर स्लॅब पडतो आणि स्लॅबच्या साईडची बाजू, आणि मग मित्रांनो हे काम आपल्याला फायनलाइज होतं. तर खंडारे सर, एवढा मोठा आपल्याला पूल जो आहे तो अवाढव्य पूल हा पाहून नेमकं काय वाटतं की आता काय सिच्युएशन आहे आपली कामाची? नक्कीच बडे सरांनी सांगितलेलं आहे, बाहुबली पिल्लर जो पिल्लर आपल्याला दाखवण्यात आलेला आहे, असा पिल्लर फक्त रेल्वेच्या कामासाठी आणि मोठमोठे पूल बांधण्यासाठीच उपयोगात आणतात. आणि याची परिस्थिती पाहता काम जोरदार चालू आहे आणि 29पर्यंत दाट शक्यता आहे की रेल्वे सुरू होणार, जी विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि यांच्यासाठी उपयोगी पडेल. सोबतच आपल्या दिग्रजचे पुसांडे आहे, ज्यांनी इथंचा चौकीदारी करतात, त्यांनी त्यांचा अनुभव आपल्याला सांगा. चांगल्या प्रकारे काम चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, लवकरात लवकर चालू आहे. अंतिम टप्प्यातनी काम चालू आहे, पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता आज रविवार असल्यामुळं हे काम 1 वाजेपर्यंतच चालणार आहे. त्यानंतर त्यांना जे श्रमिक वर्ग आहे त्यांना सुट्टी भेटणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. ठीक, आता उभा घे.